आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि मस्त थंडगार असा गार बदाम मिल्कशेक आज आपण करणार आहोत। नमस्कार, वैशालीज इझी रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे। आठ ते 10 बदाम मी गरम पाण्यामध्ये 1 तास अगोदर भिजत घातलेले आहेत। गरम पाण्यात भिजवल्यानंतर त्याचं साल सहज निघतात, अशा प्रकारे मी साल त्याचं काढून घेतलेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं दूध आणि बदाम घालून त्याची पेस्ट तयार करून घेणार आहोत। आता बदामाची पेस्ट तयार झालेली आहे। एका कपामध्ये मी 1 चमचा कस्टर्ड पावडर घेतली आहे या चमच्याने आणि दूध घालून ती व्यवस्थित मिक्स केलेली आहे। अर्धा लिटर दूध मी गरम करायला ठेवलेलं आहे। फुल फॅट क्रीम दूध आहे, जास्त आपल्याला उकळवायचं नाहीये। त्याच्यामध्ये मी अर्धा लिटरला 5 चमचे नॉर्मल पोहे खाण्याचा जो चमचा आहे त्या चमच्याने मी साखर घातलेली आहे, 5 चमचे। आता याच्यामध्ये आपण बदामाची पेस्ट घालणार आहोत। आता कस्टर्ड पावडर घालणार आहोत। कस्टर्ड पावडरमुळे आता दूध घट्ट व्हायला लागेल, त्यामुळे ते सारखं हलवत राहायचं आहे, नाही तर त्याला करपल्याचा वास येईल, खालून ते दूध लागू शकतं। त्यामुळे मी सारखी हलवत आहे। आपल्याला आता हे फार घट्ट करायचं नाहीये, कारण थंड झाल्यावर ते बऱ्यापैकी घट्ट होतं। थोडंसं घट्ट झालं की मग मी गॅस बंद करणार आहे आणि गार झाल्यावर दूध 5 ते 6 तास फ्रीज मध्ये ठेवणार आहे। आता फ्रीज मधून मी 6 तासाने हा जो बदाम मिल्कशेक आहे तो मी बाहेर काढलेला आहे आणि मिल्कशेक रेडी झालेला आहे। आता आपण ग्लासमध्ये भरूया त्याला। वरून बदामाचे काप मी घालतेय। इथे आपण कोणतेही ड्रायफ्रुट्स घालू शकतो, पण हा बदाम मिल्कशेक आहे म्हणून मी बदामाचे काप घातलेले आहेत। आणि अशा रीतीने मस्त थंडगार असा बदाम मिल्कशेक आपला तयार झालेला आहे। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स नक्की द्या, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा। आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह, वैशालीज इझी रेसिपीमध्ये।